प्रशांत दामले यांची बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठानच्या व्यवस्थापकीय विश्वस्तपदी नियुक्ती। मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते प्रशांत दामले यांना नियुक्तीपत्र प्रदान। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमधील जलसाठ्यात मोठी वाढ, मुंबईकरांना दिलासा। मात्र पाणी कपातीचा निर्णय मागे घेण्याचा अद्याप पालिकेकडून निर्णय नाही। एकूण क्षमतेच्या जवळपास 50% पाणीसाठा जमा। मुंबईच्या सायन प्रतीक्षानगर इथल्या वेलनेस मेडिकल समोर मध्य रस्त्यावरील ड्रेनेज लाईन चेंबरला मोठा खड्डा। टी9 मराठीच्या बातमीनंतर रात्रीतूनच खड्डा भरला। बेशक 23 आगारांचा व्यावसायिक वापर करण्याचा निर्णय। उत्पन्न वाढीसाठी सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर आगारांचा व्यावसायिक विकास करणार। उत्पन्नातून 5000 नव्या बस खरेदी केल्या जाणार। मुलुंडमध्ये चक्क शेवपुरीसाठी बेस्ट बस थांबवली। जाब विचारणाऱ्या नागरिकांना चालकाची शिवीगाळ। 20 मिनिटं बेस्ट बस रस्त्यातच उभी ठेवल्यानं वाहतूक कोंडी। बेस्ट प्रशासनाकडून दखल, संबंधित चालकावर कडक कारवाईचे निर्देश। मुंबईतील पश्चिम रेल्वेवर रुळांची उंची वाढवणार। रुळांवर पाणी साचण्याच्या घटना रोखण्यासाठी ट्रॅकची उंची वाढवण्याचा निर्णय। वसई विरारमध्ये लोकलसह लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचा झाला होता मोठा खोळंबा। पुण्याच्या भोरमधील भोंगवलीतील सौर ऊर्जा उपकेंद्राला विरोध। भोरच्या 71 गावांची एकजूट। बैठकीत प्रकल्पाविरोधात सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन कायदेशीर लढा उभारण्याचा केला निर्धार। पुण्यात पालखी सोहळ्यात चोरांचा सुळसुळाट। मदतीच्या बहाण्यानं चोरट्यांनी अनेक वारकऱ्यांचे मोबाईल आणि पैसे पळवले। पैसे चोरीला गेल्यानं किसन काळे नावाच्या वारकऱ्याला अश्रू अनावर। मीरा भाईंदरमध्ये 19 वर्षीय तरुणाचा तलावात बुडून मृत्यू। मित्रांसोबत गेल्या असता पाय घसरून तलावात पडला। 19 वर्षीय विकास मंडलचा तलावात बुडून मृत्यू। ज्ञानोबा आणि तुकारामांच्या पालख्या पुणे मुक्कामी आहेत। त्या संदर्भात अधिकच्या बातम्या घेऊया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात पुण्यात पालखीचं दर्शन घेणार। नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून रात्री पालखीच्या दर्शनासाठी येणार। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचं दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात मोठ्या उत्साहात स्वागत। माऊलींच्या जयघोषानं वातावरण भक्तिमय। दैदीप्यमान सोहळा अनुभवण्यासाठी पुणेकरांची गर्दी। पुण्यात गोरगरीब वारकऱ्यांची मनपाकडून लूट। गंजपेठेतील सोनवणे रुग्णालयासमोरील मनपाचं शौचालय वापरण्यासाठी ठेकेदाराकडून पैशांची मागणी। वारकऱ्यांसाठी मोफत शौचालयाचा मनपाचा दावा फोल। वारकऱ्यांना ओटीपीद्वारे गॅस सिलेंडरचा पुरवठा होणार। आषाढी पालखी सोहळ्यातील लाखो वारकऱ्यांच्या सोयीसाठी पुणे जिल्हा प्रशासनाची विशेष सुविधा उपलब्ध। पुण्यात वारकऱ्यांना बाबू गवते यांच्या वतीनं मिसळ वाटप। पुणेकरांची आवडती मिसळ वारकऱ्यांसाठी त्याचं वाटप। गेल्या 30 वर्षापासून वारकऱ्यांसाठी मिसळीचं अन्नदान करतोय। वारकऱ्यांना केलेल्या अन्नदानातून मोठा आनंद मिळतो। बाबू गवते यांची प्रतिक्रिया। पुण्यात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। काल संध्याकाळी पालखीचं पुण्यात आगमन। पुण्यात 2 दिवस मुक्काम। रत्नागिरी ते पंढरपूर सायकल वारीला उत्साहात सुरुवात। 32हून अधिक सायकलपटूंचा सहभाग। भक्ती, शिस्त, पर्यावरण संवर्धन आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देत सायकल वारी पंढरपूरकडे रवाना। अहिल्यानगरच्या मिडसावंगी गावात संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं पहिलं रिंगण संपन्न। हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीनं मिडसांगवीचा परिसर भक्तिमय। सालसिद्ध बाबा संस्थानचे महंत हनुमंत महाराज शास्त्री यांनी वारकऱ्यांसोबत पावली खेळली।